छोटीशी सुप्रिया ही स्वाती आणि रमेश यांची मुलगी. लग्नाच्या तब्बल 4 वर्षानंतर त्यांची ही पहिली मुलगी. स्वाती आणि रमेशचं अरेंज मॅरेज होतं. त्यांचा बघण्याचा कार्यक्रम होता. मग स्वाती आणि रमेशच्या घरच्यांना स्वाती आवडते. मग ते होकार देतात. असंच एक दिवस मग स्वाती आणि रमेश एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटायचं ठरवतात. स्वाती रमेशला भेटायला आल्यावर तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा बोलून दाखवते. लग्नाच्या आधीच स्वातीने रमेशला तयार केले होते की लग्नानंतर कमीत कमी 4 वर्ष तरी आपण मूल होऊन द्यायला नको, कारण स्वातीला तिचे करिअर करायचे होते आणि त्यावेळी रमेशलाही पाहिजे तशी नोकरी नव्हती. रमेश हा मुळात मनाने फार हळवा, तर स्वाती तेवढीच व्यवहारी होती. लग्नानंतर दोघेही नोकरी करायचे, पण त्यांचे फार धावपळीचे जीवन होते. पण रमेश स्वातीला घराच्या कामांमध्ये खूप मदत करू लागायचा. त्यांचा छान संसार चालला होता. ज्या दिवशी त्यांना कंटाळा यायचा तेव्हा ते रात्री ऑफिसमधून परत आल्यावर छान बाहेर फिरायला जायचे आणि बाहेरच जेवण करायचे. बरेच वेळा कामाचा कंटाळा म्हणून नाही तर एकमेकांना वेळ देता यावा म्हणून रमेश मुद्दामच प्लॅन करायचा. अशा प्रकारे एकमेकांना समजावून घेत त्यांचं छान चाललं होतं. दिवसामागून दिवस जात होते. आता रमेश आणि स्वातीच्या लग्नाला 4 वर्षे होऊन गेली. एका दिवशी रमेश त्यांच्या ऑफिसमधल्या मित्राला बाळ झालं आणि त्याला भेटायला म्हणून ते गेले. त्यांना घरी परत येताना उशीर झाला, त्यामुळे बाहेरच जेवण करून ते कारमधून येत होते. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. छान हवासा गारवा हवेमध्ये होता. स्वातीने गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि छान हवा लागत होती. गाडीमध्ये दोघांचीही आवडीची गाणी लावली होती. त्या रात्री स्वातीचा मूड फारच छान होता. रमेश उजवा हात स्टेअरिंगवर आणि दुसरा हात स्वातीचा हात पकडत म्हणाला, खरंच आईबाबा होण्यात काही वेगळाच आनंद असतो. स्वाती स्मित हास्य करीत आणि बाहेर बघत होती. तेवढ्यात रमेश दबकत, तुला नाही वाटत आई व्हावंसं? वाटतं. कोणाला नाही वाटत? मग तुला नाही वाटत आपण उगाच उशीर करतोय म्हणून? स्वाती हातातला हात काढीत उशीर. स्वाती खिडकीबाहेर बघायला लागली. रमेश थोडी हिंमत करीत, का नाही आपण आत्ताच प्लॅन करत? स्वाती त्याच्याकडे बघत, मोठी जबाबदारी आहे, आपण पालक बनणे. पण फार छान चाललं आहे ना आता. मलाही आता प्रमोशन मिळणार आणि तुला पण काही ब्रेक घेता येणार. असे पण तेवढेच आहे का? मनाने पण आपण तयार व्हायला नको का? आणि लग्नाआधीच आपण हे ठरवलं होतं की 4 वर्षे तरी मूल नको म्हणून, आणि आता हा विषय नको. स्वातीने गाडीच्या काचा वरती घेतल्या आणि डोके सीटला टेकवली, डोळे मिटून बसली. रमेश स्वातीचा बिघडलेला मूड बघून गप्पपणे गाडी चालवायला लागला. त्या दिवसानंतर रमेशने स्वातीकडे हा विषय पुन्हा कधीच काढला नाही. रमेश जरी पुन्हा हे कधी बोलला नाही, तरी त्यांच्या अंतर्मनात काय चाललंय हे स्वाती जाणून होती. रमेशला लहान मुलं आवडायची, त्यांच्याशी बोलायला फार आवडायचे आणि हे स्वातीला माहीत होतं. तिने हे पण माहीत होतं की रमेशला स्वतःचंच मूल हवं होतं. रमेशचा शांतपणा तिला नाही बघवला गेला. नेहमीप्रमाणे तिचा व्यावहारिकपणाने तिच्या रमेशबद्दलच्या प्रेमापुढे हार मानली. पुढे 4 वर्षानंतर रेशमाची पिल्लू म्हणजेच सुप्रिया जन्माला आली. होय, रमेश तिला पिल्लू म्हणायचा. सुप्रियाचे आजोबा, जे कोकणातील फार सुप्रसिद्ध ब्राह्मण होते, त्यांनी सुप्रियाचे नाव सुचवले होते. पण रमेश तिला पिल्लू म्हणून हाक मारायचा. सारखं आपलं माझं पिल्लू करायचं. डिलिव्हरीच्या काही महिन्याआधीच स्वातीने जॉब सोडला होता. डिलिव्हरीकरिता स्वातीच्या आईला रमेशने आग्रहाने बोलावून घेतले होते. स्वातीचे डिलिव्हरी माहेरी न करता इथेच करायची अशी रमेशची इच्छा होती. रमेश स्वातीला म्हणायचा, मला एकही क्षण आयुष्यातल्या या आनंदापासून मुकायचं नाही. सुप्रिया पोटात असताना देखील ती जणू आपल्याशी संवाद करते आहे असं रमेशला वाटायचे. तो स्वातीच्या पोटावर हात ठेवून प्रेमाने पोटातल्या बाळाशी हसत बोबडे बोलायचा.
काय करते माझं पिल्लू? तेव्हा स्वाती हसत म्हणायची, कुणास ठाऊक काय होतंय, मुलगा होतोय का मुलगी? तेव्हा रमेश म्हणायचा, मुलगीच होणार. हो ना गं पिल्लू. महिन्यांमागून महिने जात होते. डिलिव्हरीची डेटसुद्धा जवळ आली होती. सगळ्यांना खूप उत्सुकता लागली होती. डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी स्वातीला ॲडमिट केलं होतं. दुपारी 2 वाजता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. थिएटरच्या बाहेर रमेश आणि त्याचे सगळे नातेवाईक तिथे बसून होते. तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून रमेशला खूप आनंद झाला. नर्सने बाहेर येऊन त्यांना सांगितलं, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. हे ऐकून रमेशला आनंद एवढा झाला की त्याच्या डोळ्यात पाणी आले. 5 दिवसानंतर स्वाती बाळाला घेऊन घरी आली. स्वाती घरी आल्यापासून रमेश सारखा बाळाच्या मागे पुढे करायचा. तो सारखा तिच्यावर लक्ष ठेवून राहायचा. तिच्या डोळ्यात बघताना रमेशच्या डोळ्यांमध्ये एवढे वेगळीच चमक असायची आणि एक वेगळं समाधान दिसायचं. बराच वेळा त्याच्या डोळ्यात तिच्याविषयीचे प्रेम दिसायचं. सुप्रिया 5 महिन्यांची झाल्यावर स्वातीची आई आता त्या निघून गेल्या होत्या. आता स्वाती आणि रमेशला तिची संपूर्ण जबाबदारी होती. त्याने ती आनंदाने स्वीकारली. स्वातीने आता सध्या तरी नोकरी करायची नाही असं ठरवलं. स्वाती आणि रमेश यांच्या जीवनात खूप बदल झाले होते. स्वाती फार खुश होती. रमेशचा आनंद बघून आणि त्याचे सुप्रियावरील असलेले प्रेम बघून. सुप्रियाचा फार छान सांभाळ करी. सुप्रिया रात्री बेरात्री रडत उठली की स्वातीच्या आधी रमेश उठून तिला कुशीत घेत असे. तिच्याबरोबर बोबडे बोलायचा आणि तिला उचलून घेऊन घरभर फेऱ्या मारत बसायचा. सुप्रिया आपण झोपी जायची आणि तिला पण रमेशची खूप सवय लागली होती. स्वातीपेक्षा रमेशकडे जास्त असायची आणि रमेशचा आवाज ऐकला का ती एकदम शांत व्हायची. रमेश ऑफिसला जाताना त्याला घरातून निघण्याची इच्छासुद्धा होत नसे. रमेश घरी नसताना सुप्रियाचे निरागस डोळे रमेशला घरी शोधायचे. रमेश ऑफिसमधून पण सारखे व्हिडिओ कॉल करून सुप्रियाला सारखा बघायचा आणि तिला बघितलं की नुसती घरी येण्याची ओढ लागायची. सुप्रिया पण रमेश घरी आला की त्याला पाहून खूप हसायची आणि त्यांनी तिला घेतलं की त्याला मिठी मारायची. सुप्रियावरचे रमेशचं प्रेम पाहून स्वातीला पण खूप छान वाटायचं आणि ती रमेशला विचारायची, तुझा जास्त जीव माझ्यामध्ये आहे की सुप्रियामध्ये? तुझा संशय आहे ना तो, आणि माझं दोघींमध्ये पण खूप जीव आहे. तेव्हा स्वातीला सारखं वाटायचं की ही बाप लेकीची जोडी झाली आणि ती एकटी पडली. पण स्वातीला त्याचा अभिमानही वाटायचा की रमेश नवरा म्हणून तो खूपच चांगला होताच आणि आता वडील म्हणून पण खूप उत्तम आहे. चांगला गुन्हा गोविंदा तिघांचा संसार चालू होता. सुप्रिया कलेकलेने मोठी होत होती. 22 मार्च 2017ला ती 1 वर्षाची होणार होती. तिचा वाढदिवस थोड्या दिवसांवरच आला होता. रमेशला सुप्रियाचा पहिला वाढदिवस खूप मोठा साजरा करायचा होता आणि त्याकरिता त्याची तयारी सुरू होती. बऱ्याच जवळच्या आणि तसेच नातेवाईकांना, मित्रांना त्याने आमंत्रण दिले होते. वाढदिवसाकरिता त्याचे कोल्हापूरचे आजी आजोबा आणि रमेशचे आईवडील देखील आले होते. एकदा जेव्हा सुप्रियाचा जन्म झाला तेव्हा तिला भेटायला आले होते. तसेच आधीमध्ये ते यायचे व थोड्या दिवस थांबून पुन्हा निघून जायचे. रमेशची आई तर तो लहान असतानाच वारली होती आणि रमेशचे वडील कारण ताराचंदराव यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. ताराचंदराव फार मोठे ब्राह्मण होते. ते इथे आल्यापासून थोडे नाराजच दिसत होते. तेव्हा रमेशने आणि स्वातीने त्यांना त्यांचे कारण विचारले, पण ते काही बोलले नाहीत. सुप्रियाचा वाढदिवस 4 दिवसांवरती आला होता. त्यासाठी घरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एक छान हॉटेल त्यांनी बुक केलं. बरीचशी तयारी रमेश आणि स्वातीने केली. खूप दिवसांपासून तयारीला सुरुवात केली होती. त्यासाठी रमेश खूप धावपळ करीत असे. वाढदिवसाच्या 5-6 दिवस आधी स्वाती किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना रमेश गॅलरीमध्ये बसून गप्पा मारीत होता. सुप्रिया TV बघत बसली होती. रमेश आणि बाबांच्या गप्पा सुरू असताना अचानक रमेशचा आवाज वाढला आणि तो म्हणाला, कसं शक्य आहे बाबा? आणि बाबा, माझा यावर बिलकुल विश्वास नाही आहे.
यानंतर मला या विषयावर काही बोलायचे नाही. तो आवाज स्वातीच्या कानावर पडला आणि ती समोरच्या हॉलमध्ये गॅलरीकडे काय झाले ते बघण्यासाठी गेली. तेव्हा तिने बघितले रमेशला फार घाम फुटला होता आणि तो थरथर कापत होता. रमेशचे बाबा डोक्यावरती हात ठेवून बसले होते. रमेश गॅलरीकडे येताना बघून दोघांनी बोलणे आणि रमेश आत बेडरूममध्ये निघून गेला. स्वातीने बाबांना विचारले योग्य वाटले नाही. त्यावेळेला रमेशलाही तिने काही विचारले नाही. रमेश आणि त्याच्या बाबाला सुप्रियाने जेवण वाढले. दोघे फार कमी जेवले आणि तेथून निघून गेले. त्या रात्री झोपताना सुप्रिया आणि रमेशला विचारले तेव्हा त्याने काही नाही, गावातील शेती आहे त्याबद्दल काही वाद झाला असं त्याने सांगितलं. मग सुप्रियांनाही जास्त विचारणे योग्य वाटले नाही. त्या रात्री रमेश फार अस्वस्थ वाटत होता. भानगड ती वाटत नव्हती. दुसऱ्या दिवशी रमेशने बरं वाटत नाही असं सांगून ऑफिसमधून तो बोलला की सिक लीव्ह घेतली. त्याचा सुप्रियाच्या वाढदिवसाचा उत्साह कमी दिसत होता. रमेश त्याच्या बाबाबरोबर पण बोलायला तयार नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर चिंतासारखी दिसत होती. छोटीशी सुप्रिया पण तिचे बाबा का शांत आहे म्हणून सारखी रमेशला बिलगून राहत होती आणि रमेश पण फक्त सुप्रिया सारखा घेऊन राहत होता. आता वाढदिवस एक दिवसावरती आला होता. मागच्या 2 रात्री रमेश व्यवस्थित झोपला नाही. वाढदिवसाच्या आदल्या रात्री रमेशला झोप लागली. अचानक मध्यरात्री रमेश झोपेतून ओरडून उठला. सुप्रिया पण डचकून उठली. बघितले रमेशला घाम फुटला होता. त्याचे डोळे लाल लाल झाले होते आणि तो समोर बघत होता. सुप्रियाने त्याला हलवले तेव्हा तो जागा झाला आणि रडायला लागला. ते बघून सुप्रिया घाबरली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठीत घेतलं. तिने विचारलं त्याने फार वाईट स्वप्न बघितलं असं सांगितलं. पण स्वप्नामध्ये काय बघितलं, काय पाहिले ते त्याने तिला सांगितले नाही. वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण घरात शांतता होती. सकाळी स्वातीने तयारी करून सुप्रियाचे औक्षण केले. स्वाती आणि रमेशने गिफ्ट आणलं होतं. मग त्यांनी ते गिफ्ट तिला दिलं. तरी पण रमेश खूप शांत होता. स्वातीने त्याला फोटो काढायला सांगितले. तेही त्याने नीट काढले नाहीत. सारखा तो सुप्रियाला मिठी मारायचा आणि तिची पप्पी घ्यायचा. हे तो नेहमी करायचा. पण आज हे करताना त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. स्वातीला त्याचे नेमके कारण ठाऊक नव्हते. संध्याकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली आणि तयारी करत होती. त्याच दिवशी दुपारी रमेश स्वातीला अचानक म्हणाला, अगं आपण आज बर्थडे करायला नको, कॅन्सल करू. तेव्हा स्वाती रमेशकडे बघत राहिली. मग थोड्या वेळ थांबून ती म्हणाली, तुला बरं वाटत नाही आहे का? आणि असं अचानक काय झालं? डॉक्टरांकडे जायचे का? बरं नाही का तुला? रमेश इकडे तिकडे बघत, नाही, थोडं अस्वस्थ वाटते. स्वाती त्याला म्हणाली, अरे सर्व तयारी झाली आहे, सर्व लोकांना आमंत्रण दिले आहे आणि आजचा दिवस फक्त, उद्या तू सुट्टी घेऊन आराम कर. त्यावर तो काही बोलला नाही. स्वातीने खूप समजावून सांगितल्यानंतर संध्याकाळी रमेश, सुप्रिया, स्वाती आणि सुप्रियाचे आजोबा तयार झाले. स्वातीला रमेशच्या मनात काय चालले आहे कळत नव्हते. ते सगळेजण बिल्डिंगच्या खाली उतरले. चालत पार्किंगजवळ पोचले. रमेशने गाडी अनलॉक न करता तिघांना थांबवले आणि तो स्वातीला म्हणाला, अगं आज नको कारने जायला. त्यावर स्वातीने विचारले, का, काय झालं? रमेश थोडा अडखळत पण जोराने, मी म्हणतोय ना म्हणून. स्वातीने रमेशला असे बोलताना कधीही बघितले नाही. तिला थोडे आश्चर्यच वाटत होते. रमेशचे वडील पण त्याला काही बोलले नाही. ते तसेही त्या दिवसापासून जास्त बोलत नव्हते. ते थोडे शांतच होते. स्वातीने ऐन वेळेवर वाद नको म्हणून रमेशच्या म्हणण्यानुसार आठवणी जायचे ठरवले. रमेशने ऑटोने जायचे ठरवले. रमेशने सामानबरोबर बाबा आणि स्वातीला एका ऑटोने पुढे जायला सांगितले. तो स्वतः आणि सुप्रिया दुसऱ्या ऑटोने निघाले. रमेश फार अस्वस्थ होता. तो सुप्रियाला घट्ट पकडून ऑटोमध्ये बसला होता आणि अधूनमधून रिक्षा ड्रायव्हरला हळू चालवण्याच्या सूचना देत होता. हॉलपासून काही अंतरावर डावीकडे ऑटो वळण घेत असताना समोरून फास्ट ट्रकने रमेशच्या ऑटोला धडक मारली. रिक्षा ड्रायव्हरसोबत दोघेही त्यामधून बाहेर फेकले गेले. रमेश एका फुटपाथवरती फेकला गेला. त्याने सुप्रियाला मांडीवर घट्ट पकडून ठेवले असल्यामुळे ती रमेशच्या अंगावर अलगत होती. मात्र रमेशच्या डोक्याला मागील भागाला जोरात मार बसल्यामुळे
तो जागेवरच वारला होता. आजूबाजूला गर्दी झाली. सुप्रिया सुखरूप होती, पण शेजारी वडिलांना बघून जोरजोरात रडत होती. लोकांनी तिला सांभाळले. स्वाती आणि बाबांना हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वाती, सुप्रियाचे छोटेसे कुटुंब होते आणि त्यांचे छोटेसे सुंदर कुटुंब क्षणार्धात संपलं होतं. त्या दिवसानंतर स्वाती रमेश आपल्यातून निघून गेला आहे यावर ती विश्वासच ठेवत नव्हती. मरण म्हणजे काय हे समजण्यासाठी सुप्रियाचे वय कमी होते. तिचे बाबा कुठेतरी आहेत आणि ते परत तिच्याकडे येतील, पण तरीही रमेशची आठवण काढून ती सारखीच जोरजोरात रडायची. तिच्या आईला आणि आजोबांना तिचे बाबा कुठेतरी गेले आहेत आणि ते परत तिच्याकडे येतील, पण तरीही रमेशची आठवण काढून ती सारखीच जोरजोरात रडायची. आईला आणि आजोबांना विचारायची, बाबा कधी येणार? आणि याचे उत्तर स्वाती आणि बाबांकडे नसायचे. स्वाती फार खचून गेली होती. कधी कधी ती कुणाशी बोलता बोलता रमेश नसल्याची जाणीव होऊन शांत व्हायची आणि शून्यात पुन्हा निघून जायची. अधूनमधून ती रडायला लागायची. स्वातीचे यामध्ये सुप्रियाकडे पण खूप दुर्लक्ष व्हायचे. स्वातीच्या आईने स्वातीला समजावले की तो सुप्रियाकरिता, तिच्या भविष्याकरिता तू स्वतःला सांभाळ, परंतु स्वातीला हे पटत नव्हते. स्वाती या दुःखातून निघायला थोडा वेळ तरी लागणारच होता. हा अपघात होऊन 6-7 महिने उलटून गेले होते. स्वातीने स्वतःचा आणि मुलीचा सांभाळ करण्याकरिता नोकरीची सुरुवात केली. घरामध्ये सुप्रियाला सांभाळायला स्वातीने तिच्या आईला बोलावून घेतले होते. चिमुकल्या वर्षाच्या सुप्रियाला अधूनमधून बाबांची आठवण यायची आणि ती आई आणि आजीला सारखी त्यांच्याबद्दल विचारायची. हळूहळू थोड्या वेळाने तिला देखील त्याचा विसर पडायला लागला. जसजशी ती मोठी व्हायला लागली तसतसे तिला कळायला लागले की तिला बाबांची आठवण आली की ती आजीकडे जाऊन रडायची. काय झाले असे विचारले की अचानक सुप्रिया रडायला लागायची. हे बघून सुप्रियाच्या आजीचे पण डोळे पाणवायचे, पण ती कशीबशी सुप्रियाला समजवायची. दिवसामागून दिवस निघून गेले. हळूहळू त्यांचं आयुष्य सामान्य व्हायला लागले होते. सुप्रिया पण तिच्या शाळेच्या मैत्रिणींमध्ये थोडी रमायला लागली होती. बोलता बोलता सुप्रिया 6-7 वर्षाची असताना एके दिवशी सुप्रियाच्या मैत्रिणीच्या घरून आईने कॉल केला आणि सुप्रिया टेरेसवर खेळता खेळता पाय सरकून पडली व पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला असं सांगितलं. तिला मैत्रिणीच्या आईने डॉक्टरकडे नेल्याचे पण सांगितले. स्वाती लगेच तिथे पोहोचली. मैत्रिणीच्या घरी तिच्या टेरेसवरती रेलिंग तुटलेली दिसली, पण सुदैवाने सुप्रिया टेरेसवरून खाली न पडता समोर टेरेसवरतीच पडली होती आणि तिला थोडी दुखापत झाली होती. स्वाती सुप्रियाला घरी घेऊन आली. सुप्रिया स्वातीला म्हणाली, आई, मला बाबा दिसले होते. तेव्हा स्वाती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, कुठे? सुप्रिया निरागसपणे म्हणाली, मी ज्योतीच्या घरी गेले नव्हते ना, तेव्हा त्यांच्या टेरेसवरती. तेव्हा स्वातीने लगेच सुप्रियाच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला कुशीत घेतले. या तिच्या भासाला असा विरोध करावा हे स्वातीला कळले नव्हते, पण याचबरोबर तिच्याबरोबर काही प्रश्न निर्माण झाले. सुप्रियाला काही मानसिक आजारांनी तर ग्रासले नाही ना, कारण ती अजूनही तिच्या वडिलांना विसरली नव्हती. त्यानंतर सुप्रियाने बऱ्याच वेळा तिला तिचे बाबा दिसण्याचा दावा केला. कधी तिचे बाबा तिला रोड क्रॉस करताना तर कधी शाळेच्या ग्राउंडमध्ये दिसायचे. स्वातीला जेव्हा ती सांगायची तेव्हा स्वाती तिला विरोध न करता फक्त ऐकून घ्यायची. स्वातीचा विश्वास झाला की सुप्रियाला काही मानसिक विकारामुळे हे भास होत आहेत. सुप्रियाने मनचिकित्सकांची सल्ला घ्यायचा असे ठरवलं. मनचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार सुप्रियाच्या लहान वयात ती एका मोठ्या मानसिक ट्रॉमामधून गेली होती. ती म्हणजे वडिलांच्या तिच्या डोळ्यासमोर झालेला अपघात. कदाचित सुप्रिया अजूनही मनाने तिचे वडील मरण पावले हे मानू शकत नव्हती. काही दिवसानंतर मनोग्रस्तबरोबर सुप्रियाची चांगली ओळख झाली आणि त्यांचे काउन्सिलिंग चालू होते. हळूहळू सुप्रिया पण प्रतिसाद देत होती. आता तिच्या पण असल्या गोष्टी करणे कमी झाले आणि नंतर कधीही तिने असा काही दिसल्याचा उल्लेख केला नाही. सुप्रियामधील बदल बघून काही दिवसांनी स्वाती पहिल्यासारखी झाली. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष निघून गेले. सुप्रिया आता 12 वर्षांची झाली होती. सुप्रिया अभ्यासात फार हुशार होती आणि फार गुणी होती. तिचे शिक्षक
माने मॅडम यांची ती खूप आवडती स्टुडंट होती. पॅरेंट्स मीटिंगला ते फार सुप्रियाची स्तुती करायचे. एका मीटिंगला ते म्हणाले, सुप्रिया तशी फार खुश राहणारी आणि गुणी मुलगी आहे, पण कधीकधी ती फार शांत होऊन जाते आणि कसल्या तरी विचारात हरवते. स्वातीला सुप्रियाची आता पुन्हा जास्त काळजी वाटायला लागली. काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. स्वातीला एक दिवस स्कूलचे ट्रिप जाणार हे कळलं. दरवर्षी सहल जायची, पण स्वाती सुप्रियाला काळजीमुळे पाठवत नव्हती. पण यावर्षी सुप्रियाला सहलीला पाठवायचे स्वातीने ठरवले. त्या निमित्ताने का होईना ती आनंदी होईल आणि तिला तिच्या वडिलांच्या आठवणीतून थोडीफार मदत होईल असं तिला वाटलं. स्वातीने माने टीचरला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितले. 25 फेब्रुवारीला सहल हैदराबादला जायला निघाली. हैदराबादला ते प्लेनने, नंतर बसने असा त्यांचा प्रवास होता. शाळेतील टीचर, स्टुडंट आणि बाकी स्टाफ पण होता. स्वातीला एक फोन कॉल आला. त्यावरून तिला शाळेचा बसचा अपघात झाला आहे असं कळलं. थोड्या वेळात स्वातीच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. ती तिच्या आईला घेऊन हैदराबादच्या दिशेने जायला निघाली. जे हॉस्पिटलमध्ये मुलांना आणि स्टाफला ॲडमिट केलं होतं ते तिथे पोहोचली. भरपूर मुले जखमी झाली होती. त्यांच्या नातेवाईकांचा आरडाओरडा बघून स्वातीच्या मनामध्ये नाही ते विचार यायला लागले होते. एक एक पाऊल हळूहळू पुढे टाकत होती. स्वातीच्या आईचा तिला आधार देत होती. थोड्या अंतरावर आपल्या रूममध्ये पोहोचल्यावर एका बेडवरती सुप्रिया होती. तिचे पाय फ्रॅक्चर होते, पण ती सुरक्षित होती. हे बघून स्वातीच्या जीवात जीव आला. तिला बघून स्वाती माने टीचरला बघायला म्हणून दुसऱ्या रूममध्ये गेल्या. त्यांना पण थोडी दुखापत झाली होती, पण त्याही सुरक्षित होते आणि कुणाशी तरी बोलत होत्या. स्वातीला बघितल्यावर त्या बेडवर उठून बसल्या आणि म्हणाल्या. स्वाती म्हणाली, हो मी भेटले तिला. माने टीचरने स्वातीचा हात पकडला आणि सांगायला लागल्या, तुम्हाला मला काही सांगायचे आहे. पुढे सांगत म्हणाल्या, आम्ही हैदराबादच्या आधी एका हॉटेलवरती थांबलो होतो. तिथे मला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीच्या हावभाव थोडे विचित्र होते. मॅडम तुम्ही पुढे घाटाकडे नको जायला. येथे आता दरड कोसळणार आहे. त्यावर तुला हे कसं माहीत आहे? तर तो म्हटला, जास्त प्रश्न नका करू. मी जेवढं सांगतो तेवढं ऐका आणि इथून परत जा. आणि मला वाटले की थोडा वेडा वगैरे असेल म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व आम्ही पुन्हा बसने जायला निघालो. आणि जात असताना आमच्यासमोर दरड कोसळली आणि समोरचा रस्ता दरीमध्ये खचला. बस ड्रायव्हर चांगला असल्यामुळे त्याने गाडी व्यवस्थित घेतली आणि त्यामुळे आम्ही वाचलो. स्वाती हे सगळं आश्चर्यपूर्वक ऐकत होती. ती लगेच तिथून उठून त्या बस ड्रायव्हरकडे गेली आणि तू कसे लोकांना वाचवू शकला ते विचारले. त्याने झालेला प्रकार सांगितला आणि ते ऐकून स्वाती स्तब्ध झाली. त्याने सांगितले की दरड जिथे कोसळली तिथे बस समोर अचानक कोणीतरी उभे आहे असे दिसले आणि त्याला वाचवण्याकरिता मी गाडी विरुद्ध दिशेला वळवली आणि बस बाजूला एका भिंतीला लागली आणि तिथे थांबली. हे ऐकून स्वातीला काही कळायला मार्गच नव्हता. सर्व ठीक झाल्यानंतर स्वाती, तिची आई आणि सुप्रिया मुंबईला आले. नंतर काही दिवसांनी स्वाती सारख्या या विचारात होती. सुप्रियाला जो नेहमी भास होत होता तो भास नसून सत्य तर नाही ना? पण सुप्रियाला रमेश कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भेटत होता. माने टीचर आणि ड्रायव्हरला दिसला तो रमेश तर नव्हता ना? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात घिरट्या घालत होते. तिला या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती. स्वातीला आठवले की रमेश नेहमी एक पर्सनल डायरी लिहायचा, तो जी कोणाला वाचायला देत नव्हता. तो गेल्यानंतरही स्वातीने ती डायरी वाचली नव्हती. त्या दिवशी बाबा आणि रमेशमध्ये असे काही बोलणे झाले की नंतर रमेश असा अस्वस्थ झाला आणि बाबांनी स्वातीला काही सांगितलं नाही. त्या रात्री त्यांचे काय बोलणे झाले ते तिने डायरीत वाचायचे ठरवले. ती वाचल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. त्या डायरीमध्ये रमेशने वडिलांना सांगितलेल्या भविष्याचा उल्लेख होता. त्यानंतर सुप्रिया दुर्घटनामुळे अल्प आयुष्यामध्ये मरण पावणार होती आणि याचं भविष्य रमेशला नाकारत नव्हतं. वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्याला जे स्वप्न पडलं त्याचा उल्लेख पण त्या डायरीत होता. त्या रात्री त्याला स्वप्नामध्ये का अपघात झाला आणि सुप्रिया मरण पावली असे दिसले. ही डायरी वाचून स्वातीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
रमेशने बाबांना स्वातीला या भविष्याबद्दल सांगायला सांगितले होते. या स्वप्नाबद्दल वाढदिवसाच्या दिवशी कारने जायचे टाळले आणि ऑटोने जायचे ठरवले आणि सुप्रियाचे मरण स्वतःवरती ओढून घेतले. मरणानंतरही त्याला त्या भविष्याच्या कारणाने आणि सुप्रियाबद्दलच्या प्रेमाने रोखून ठेवले होते. सुप्रियाला ज्योती टेरेसवरती रमेश दिसला आणि त्याने सुप्रियाला त्या दिवशी वाचवले अशी तिला खात्री पटली आणि नंतरही तो स्वातीला भेटत असल्याचं तिला समजलं. अजूनही तो स्वातीच्या अवतीभोवती राहून तिचे रक्षण करत होता. बघा तर मित्रांनो, वडिलांचं मुलांवरती किती प्रेम असतं. त्यांनी आपल्या मुलीचे मरण स्वतःवर ओढून घेतले आणि ते गेल्यानंतरही आपल्या मुलीचे किती रक्षण करत होते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.